सेट्स अँड रिलेशन क्लास 11 आज सेम फर्स्ट लेसन त्याच्यामध्ये फर्स्ट एक्सरसाइज आहे आपली 1.1 त्याच्यामध्ये काय दिले बघा डिस्क्राइब द फॉलोइंग इन रोस्टर फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे। रोस्टर फॉर्म म्हणजे काय बघा इथे दिले आपल्याला रोस्टर मेथड कशामध्ये येते ती रिप्रेझेंट ऑफ द सेट मध्ये येते। त्याच्यामध्ये काय दिले इन द रोस्टर मेथड वी लिस्ट ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट्स within brackets and separate the element by comma। बरोबर आपण सेपरेट करणार त्याच्यामध्ये जे एलिमेंट आपल्याला दिलेले असतील त्यांना आपल्याला काय करायचं आहे सेपरेट करायचं आहे। सेट ऑफ विथिन ब्रॅकेट अँड सेपरेट द एलिमेंट बाय काय सांगितलंय कॉमर्सने। ओके त्यामध्ये पहिला बघा सॉल्व एक्झाम्पल आहे काय सांगितलं आपल्याला ऑल डेज इन अ वीक मध्ये किती डेज असतात त्यांना आपण काय करणार सेपरेट करणार आणि त्यांच्यामध्ये काय देणार कॉमा देणार। बघा मंडे पासून किती लिहिले सॅटरडे। सेकंड मध्ये बघा इंग्लिशचे काय सांगितलेत वॉवल्स सांगितलेत। वॉवल्स की कोणते येतात इंग्लिश मध्ये ए ई आय ओ आणि यू मग त्यांना काय करणार आपण कॉमा देणार आणि सेपरेटली लिहिणार। तो बघा इथे आपण लिहून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपण काय करणार याच्यामध्ये जो फर्स्ट प्रूफ मेथड दिले रोस्टर मेथड त्यांनी काय करणार आपण गणित सॉल्व्ह करणार। बघा याच्यामध्ये काय दिलंय फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्क्राइब द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म। ओके फर्स्ट क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन लिहून घेतलंय आपण त्याला 1 बाय 1 आपण सॉल्व्ह करून घेणार। सॉल्व्ह करायच्या अगोदर क्वेश्चन आहे तसं जसा दिलाय तसा लिहिणार पण त्या सेट्सला नाव आहे नाही ह्याला नाव नाही बघा ह्याला मग काय करणार आपण ह्याला सेट ए लिहिणार इथे ह्याला इथं आहे तसं लिहून घेणार त्याच्या अगोदर काय करणार लेट काय लिहिणार ए बरोबर ह्याला नाव देणार। मग आपण लिहून घेऊया बघा स्टार्ट करूया इथे लेट बरोबर ए लिहिला आणि पूर्ण क्वेश्चन आहे तसं लिहून घेणार इज अ लेटर ऑफ द वर्ल्ड मॅरेज। ओके आता याला सॉल्व्ह करायचे ह्याला रोस्टर फॉर्म मध्ये लिहायचंय। मॅरेज हा जो वर्ड आहे ह्याला आपल्याला लिहायचे त्याच्यामध्ये डबल वर्ड असेल तो लिहिणार नाही बघा आर आर आलाय तो डबल वेळा लिहिणार नाही ए डबल वेळा आलाय तो नाही लिहायचा। पहिला एम लिहून घेणार त्याच्यानंतर काय लिहिणार कॉमा देणार ए लिहून घेणार त्यानंतर आर लिहून घेणार 2 वेळा आहे आर आपल्याला एकदाच लिहायचंय। ओके सो आर लिहून घेणार त्यानंतर आय लिहिणार त्यानंतर ए ऑलरेडी झालाय मग पुन्हा लिहिणार नाही मग त्याच्या पुढे काय लिहिणार ए झालेला आहे बरोबर त्याच्यानंतर काय लिहिणार पुढचा जी लिहून घेणार आणि लास्टला काय लिहिणार इथे ई आणि ब्रॅकेट क्लोज। आता तेच आपण इथे लिहून घेऊया एम ए आर आय त्याच्यानंतर जी आणि ई ओके ब्रॅकेट क्लोज बस एवढंच करायचं बाकी काही नाही। ओके त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन घेऊया त्याचा आपण बघा सेकंड क्वेश्चन लिहून घेतलंय आपण काय सांगितलंय जसं आपण क्वेश्चन आहे तसं लिहून घेणार। आता मगाशी ए लिहिलेला आता काय देऊया इथं बी देऊया अल्फाबेट बी दिलाय आणि आता आपण काय करणार क्वेश्चन आहे तसं पूर्ण क्वेश्चन आहे तसा लिहून घेणार। काय सांगितलं एक्स सच एज एक्स इज एन इंटिजर -1/2 ओके ग्रेटर दॅन एक्स लेस दॅन 9/2 ओके नंतर याचा आन्सर लिहिणार बघा -1/2 आहे। जर -1/2 ला आपण जर बघितलं 1/2 ला जर आन्सर फाइंड आउट केला तर किती येतं 1/2 चा आन्सर किती येईल इथं आपल्याकडे आणि 9/2 चा आन्सर किती येईल 1/2 चा आन्सर येईल -0.5 आणि 9/2 चा आन्सर किती आहे 4.5 सॉरी पॉइंट मध्ये बघा नंबर लाईन काढली इथं 0 1 2 3 आणि 4 त्यानंतर या साईडला -1 येईल -2 ओके आता त्यानंतर बघा फर्स्ट किती आलं आपलं -0.5 कुठे येईल बघा इथं येईल कुठेतरी -0.5 आणि त्याच्यानंतर 4.5 कुठे येईल इथं येईल। ओके मग ह्याच्या मधले जे नंबर्स जेवढे आहेत तेवढे सगळे येणार आपल्याकडे 0 पासून बरोबर आणि ह्याच्या मधले हे जे नंबर्स येत आहेत कोणते येतात बघा इथून इथपर्यंत हे नंबर्स येणार आहे सगळे आपण कशामध्ये लिहिणार आन्सर मध्ये। ओके सो लिहूया आपण
0 पासून 4 पर्यंत. वन बाय वन लिहूया. 0 1 2 3 आणि 4 हा आला आपला आन्सर. नंतर नेक्स्ट क्लोज केला आन्सर. आता थर्ड क्वेश्चन घेऊया. त्याच्यामधला हे इरेज करून टाकूया आणि थर्ड क्वेश्चन घेऊया. थर्ड क्वेश्चन लिहून घेतलाय. आता त्याला पण आपण सेम तसंच लिहिणार. लेट सी. जसा क्वेश्चन आहे तसंच लिहून घेतलाय. ओके. इथं एन सांगितलं. एन म्हणजे काय? हा नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात? 1 पासून स्टार्ट होतात. बरोबर. आणि इथं काय सांगितलंय? 2n दिलंय. एन म्हणजे काय सांगितलेत? नंबर्स. कोणते नंबर्स? 1 2 3 4 5 ते नंबर्स टाकणार आपण एनच्या जागी. म्हणजे एनच्या जागी जे नंबर टाकणार आपण ते कुठले नंबर पाहिजेत? नॅचरल नंबर्स पाहिजेत. मग म्हणजे काय करणार आपण? 2 into 1 करणार. बरोबर. बघा इथं एन आहे. एनच्या जागी नंबर्स येणार आहेत आपले. कसे येणार बघा इथं आपण 2 into 1 घेणार, 2 into 2 घेणार, 2 into 3 घेणार, असे घेत जाणार आपण नंबर. का? कारण की त्यांचा एंडिंग आपल्याला सांगितलं नाही म्हणून. म्हणजे इथं आन्सर काय येणार आपला ते लिहूया. चला. 2 into 1 किती येणार? 2, 2 2 चा किती येणार? 4, 2 3 चा किती येणार? 6. असे पुढे नंबर येत जाणार. आणि पुढे काय देणार आपण? डॉट. कारण की त्याची एंडिंग आपल्याला माहित नाही म्हणून. 2 4 6 8 आणि पुढे काय देऊया? डॉट देऊया. एंडिंग माहिती नाही आणि क्लोज. ओके. पूर्ण क्वेश्चन झालाय. कॉपी करून घ्या. सेकंड बघा. सेकंड क्वेश्चन काय दिले आपल्याला? डिस्क्राइब द फॉलोइंग सेट इन सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म सांगितलं. सेट बिल्डर फॉर्म म्हणजे काय बघा? 3 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये पण. मग सेट बिल्डर फॉर्म म्हणजे इन द सेट बिल्डर मेथड वी डिस्क्राइब द एलिमेंट ऑफ द सेट by specifying the property which determines the elements of the uniquely. बरोबर. काय करणार? त्या प्रॉपर्टीचे जे एलिमेंट असतील, स्पेसिफाईंग द प्रॉपर्टी विच डिटरमाइन द एलिमेंट ऑफ द सेट इक्वली अनइक्वली. सो हा जो सेट दिलाय, नंबर ऑफ मंथ दिलाय, नंबर ऑफ इयर दिलाय. सो आपण काय केलं त्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये काय लिहिलं? एक्स सच एज एक्स इज मंथ ऑफ काय लिहिणार आपण? इयर. सेम या क्वेश्चनचा आन्सर जसं खाली आपण दिलंय तसं. सॉल्व एक्झाम्पल मध्ये. बी चं बघा. सेकंडचं बी इज द सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर. मग इथं काय? नॅचरल नंबर एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे नॅचरल नंबर एक्स इज काय सांगितलं आपल्याला? परफेक्ट स्क्वेअर. ओके. नॅचरल नंबर्सचे. सो 1 by 1 आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन लिहून घेऊया आणि त्याचे आन्सर बघूया. चला. फर्स्ट क्वेश्चन लिहून घेतलाय. बघा आपण 0 काय? नॅचरल स्टार्ट कुठून पासून होतात? 1 पासून. आणि 0 पासून जे नंबर स्टार्ट होतात त्यांना काय बोलणार आपण? होल नंबर्स. पहिला आपण लेट ए घेतला जसं मागे घेतलेला. 0 जिथून स्टार्ट होतो त्याला काय बोलतो आपण? होल नंबर. नॅचरल नंबर नाही. 1 पासून स्टार्ट होतात त्यांना आपण नॅचरल नंबर बोलतो. ओके. सो याचा आन्सर काय लिहिणार आपण? 0 फक्त 0 दिला. 0 ला होल नंबर्स बोलू शकतो आपण. सो खाली काय लिहिणार? ए इज इक्वल टू कर्व ब्रॅकेट एक्स सच एज एक्स. एक्स काय करणार? बिलॉंग टू कोणाला? होल नंबरला. होल नंबर साठी काय लिहिणार? डब्ल्यू लिहिणार. आणि एक्स एलिमेंट नाही आहे म्हणून असं लिहिणार आपण. आणि कोणाचा एलिमेंट नाही? नॅचरल नंबरचा. कारण की तो एलिमेंट कोणाचा आहे? होल नंबरचा. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन पण लिहिलंय आपण आणि त्याचं काय करूया आपण? त्याला बी देऊया आणि क्वेश्चन आहे तसं लिहून घेऊया. +-2 +-3. ओके. प्लस आणि मायनस दोन्ही पण नंबर दिलेत. +1 +-+-+-+. ओके. नंबर लाईन घेतले बघा. प्लस आणि मायनस. सो +1 इकडे येईल, -1 इकडे येईल. त्यानंतर +2 इथे येईल, -2 इथे येईल. त्यानंतर +3 इथे येईल आणि -3 इथे येईल. ओके. सो हे बरोबर. आणि इथून इथे लेस देन ग्रेटर देन इक्वल टू
म्हणजे इथून कुठपर्यंत जातात, 3 पर्यंत जातात आणि इकडून इकडे या साईडला कुठल्यापर्यंत येतात, -3 पर्यंत येतात. बरोबर. मग तेच आपण लिहिणार इथे. ग्रेटर देन कुठून आहेत आणि लेस देन कुठून आहे. b इज इक्वल टू काय लिहिणार, x सच ॲज -3 काय लिहिणार, ग्रेटर देन इक्वल टू x काय लिहिणार, लेस देन इक्वल टू किती येणार, 3. म्हणजे -3 पेक्षा मोठे आणि 3 पेक्षा लहान. ओके. आणि x बिलॉंग्स टू कुठे येणार, ते z. पुढे थर्ड क्वेश्चन बघूया आपण. थर्ड क्वेश्चन लिहून घेतला आपण. 1/5 1/2 आहे. 1/2 कसा तयार झाला बघा, 1 परत त्या 1चा स्क्वेअर आणि +1 आहे त्याच्यामध्ये. बरोबर. तसा 1/1चा स्क्वेअर 1 + 1 इज इक्वल टू 1/2. तसंच बघा 2/5 कसं तयार झालंय, पहिल्यावरती 2/2चा स्क्वेअर +1. बरोबर. 2 आहे तसा आणि 2चा स्क्वेअर 4 + 1 इज इक्वल टू 2/5. नेक्स्ट अजून एक बघूया, 3/10 बघूया कसा तयार झालाय. तो पण सेम मेथडने तयार झालाय. 3/3चा स्क्वेअर +1. सो 3 and 3चा स्क्वेअर 9 + 1 इज इक्वल टू 3/10. ओके. ह्याच मेथडने तयार झाले सगळे. मग जिथे जिथे नंबर्स आहेत, बरोबर, त्यांना आपण n घेणार आणि 1 सोडून +1 जो आहे तो सोडून, म्हणजे इथं n त्याच n चा स्क्वेअर केलाय आपण +1 ऍड केलाय, तेव्हा हे वरचे सगळे नंबर्स तयार झाले. ते आपल्याला कशामध्ये दिलेत, क्वेश्चन मध्ये दिलेत. ओके. मग हेच करून आपण काय करूया, आन्सर लिहूया त्याचा, ह्याचा यूज करून, ह्या फॉर्म्युल्याचा जो आपल्याला मिळालाय, हे नंबर्स कसे तयार झाले त्याच्यावरून. सो याच्यामध्ये बघा आपण लिहिणार c इज इक्वल टू, देअरफॉर c इज इक्वल टू कर्व ब्रॅकेट x सच ॲज x. हा फॉर्म्युला लिहूया आपण. इज इक्वल टू n/, काय येणार, n² +1. त्यानंतर n बिलॉंग्स टू कोणाला येणार, n ला. n म्हणजे नॅचरल नंबर्स पासून स्टार्ट आहे आणि n बरोबर लेस देन इक्वल टू किती आहे, 7. म्हणजे 7 पर्यंतच ते नंबर आहेत, 7च्या आतमध्ये. ते कॉपी करून घ्या. थर्ड क्वेश्चन वर आलोय आपण आता. दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, पहिला दुसरा. थर्ड क्वेश्चन वर आलोय. a ची व्हॅल्यू दिली, b ची व्हॅल्यू दिली, c ची व्हॅल्यू दिली आणि त्याच्यामधून आपल्याला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. या तिन्ही व्हॅल्यू वरून पहिले आपण फर्स्ट a सॉल्व्ह करूया, त्यानंतर b सॉल्व्ह करूया, त्यानंतर c सॉल्व्ह करूया. ओके. सो फर्स्ट आपण a लिहून घेतलंय. घेऊया a ची व्हॅल्यू. a इज इक्वल टू, जी व्हॅल्यू दिली ती लिहूया आपण, x सच ॲज 6x² x -15 इज इक्वल टू 0. मग इथं इक्वेशन जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तो लिहून घेऊया. 6x² पासून 6x² + x -15 इज इक्वल टू 0. ओके. आता इथं फॅक्टराइज करूया, जे 10वीला झालेलं आहे बघा, आपल्याला 8वीला पण झालेलं आहे. 6 आणि 15 मल्टिप्लाय करणार, किती येणार, 19. त्याचे फॅक्टर किती पाहिजेत आपल्याला, मधली संख्या किती आहे आपल्याकडे, +x आहे, x म्हणजे 1 आहे. सो 9 10 जा 19, प्लस साइन पाहिजे. सो ह्याला मायनस देणार आणि बिग नंबरला काय देणार, प्लस. सो 6x². त्याच्यानंतर प्लस x च्या जागी आपण किती लिहिणार, +10x -9x -15 इज इक्वल टू 0. आता फर्स्टचे 2 नंबर आहेत, त्याच्यामधनं किती कॉमन निघाल, 2x निघाल, कारण की 6 आणि 10 2च्या टेबल मध्ये येतात. सो याला डिवाइड केलं 6 ला, 3x² चा x राहील +5
त्यानंतर ह्या दोघांमध्ये 3 कॉमन आला, सेम तसं इथं पण येणार 3x + 5 = 0. कॉमन ब्रॅकेट कोणता आहे आपल्याकडे 3x प्लस किती येणार आहे इथे 5 आणि बाहेर किती आहे 2x - 3 = 0. ओके, therefore 3x + 5 = 0 or 2x - 3 = 0. now therefore 5 ला या साईडला आणणार मायनस होणार -5 और इथे 3 ला या साईडला आणणार काय होणार प्लस होणार 3 राहील फक्त. नंतर ह्या 3 ला इकडे आणणार डिवाइड होणार -5/3 और x = 3 इथं किती येणार 2. ओके, हा आणि यांना ब्रॅकेट करूया. हे आला आपला ए चा आन्सर. तसंच सेम स्टेपने आपल्याला बी आणि सी चा आन्सर काढायचा आहे. व्हिडिओ इथं पॉज करून तुम्ही स्वतः काढून चेक करू शकता की तुमचा आन्सर बरोबर येत आहे काय. जर तुम्हाला फॅक्टराइज मेथड येत नसेल तर मला सांगा कमेंट मध्ये, मी तुम्हाला स्पेशल एक व्हिडिओ वेगळा करून देईन त्याच्यावरती फॅक्टराइज कसे काढायचे. हा आला फर्स्ट आन्सर. ओके, आता सेकंड बी चा घेऊया त्याचप्रमाणे 1 by 1. b = क्वेश्चन लिहून घेऊया x such as इक्वेशन काय दिले 2x² - 5x - 3 = 0. ओके, so therefore 2x² - 5x - 3 = 0. now इथं पण फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबरचा मल्टिप्लाय करून त्याचे फॅक्टर काढून आपल्याला आन्सर किती पाहिजे -5x पाहिजे. सो 2 3 = 6. याचा आन्सर किती पाहिजे आपल्याला -5x. सो त्याचा आन्सर किती येईल 6 1 = 6. साइन आपल्याला मायनस पाहिजे तर बिग नंबरला आपण मायनस देणार आणि स्मॉल नंबरला प्लस देणार, मायनस आणि प्लस. सो -5x च्या जागी आपण किती लिहिणार -6x आणि +x - 3 = 0. फर्स्ट दोन नंबर्स मधून 2x कॉमन निघाल, इथं x -3 राहील, 3 2 = 6 आल्यामुळे प्लस. आता ह्या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही, काय कॉमन नाही म्हणून किती घेतो आपण 1 घेतो, 1 घेणार. सो इथं काय येणार x - 3 = 0. सो नेक्स्ट x - 3 दोन वेळा ब्रॅकेट आलेला आहे, एकदाच कॉमन म्हणून लिहिणार आणि 2x + 1 जे बाहेर आलेले आहेत. त्याच्यानंतर x - 3 = 0 और 2x + 1 = 0. त्याच्यानंतर therefore x = इकडे आल्यावर +3 आणि 2x = इकडे आल्यावर -1. सो x = -1, 2 इकडे आल्यावरती अपॉन ला जाणार. हे आलं आपलं बी चा आन्सर, x आणि 2 -1/2. नेक्स्ट सी ला सॉल्व करून घेऊया. c = x ओके, इक्वेशन लिहून घेऊया -x 3 = 0. 2x² - x - 3 = 0. सेम मेथडने 2 3 = 6 चा आन्सर आपल्याला किती पाहिजे आपल्याला -x पाहिजे. सो 3 2 = 6 येईल. इथं आपल्याकडे फॅक्टर किती येतील आपल्याला 3 2 = 6 येईल, मायनस पाहिजे -1 पाहिजे. सो बिग नंबरला मायनस येईल आणि स्मॉल नंबरला प्लस येईल. आता हे फॅक्टर तिथं पुट करूया आपण 2x² + 2x - 3x - 3 = 0. नाव फर्स्ट दोन नंबर्स मधून आपला 2x कॉमन निघाल आणि ह्याच्यातून 3 निघाल. सो 2x आणि इथे x + 1 इथनं 3 कॉमन निघाल x. बघा इथं अगोदर मायनस साइन आहे, इथे हा जो साइन आहे प्लस होणार, मग इथं काय होणार -+1 = 0. कसा 3 1 = 3. ओके, x + 1 त्यानंतर 2x - 3 = काय येणार 0. त्यानंतर पुढे therefore x + 1 = 0 और 2x - 3 = 0.
त्यानंतर पुढे x इज इक्वल टू -1 और पुढे 2x इज इक्वल टू 3 आणि 2 ला इकडे आणल्यावरती डिवाइडला जाईल. सो 3/2 आला. 2 आन्सर आले. प्रत्येकाचे 2 आन्सर आलेत आपल्याकडे. ब्रॅकेट करून घेऊया ना. -1 ला आणि 3/2 ला. नाव प्रत्येकाचे आन्सर लिहून घेऊया आपण. ए चा आन्सर आहे, बी चा आन्सर आहे, सी चा आन्सर आहे. आपल्याकडे तिघांचे पण आन्सर 1 बाय 1 लिहून घेऊया आपण. सो ए चा आन्सर किती आले? -5/3. कुठे गेला पेन? -5/3 कॉमा त्याच्यानंतर किती आहे? 3/2. नंतर बी चा आन्सर घेऊया. बी चा आन्सर आलाय आपला कर्व ब्रॅकेट मध्ये 3 आणि -1/2. 3 -1/2 आणि 3. बघा -1 चा फर्स्ट घ्यायचा आहे, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. सी इज इक्वल टू -1 आणि 3/2. ओके. नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला दिलाय काय? ए युनियन बी युनियन सी. ओके. ए युनियन बी युनियन सी आहे. सो युनियन म्हणजे काय करणार आपण? एकत्र करणार. यू सारखं चिन्ह आहे, युनियन आहे, पण ऑलरेडी झालेलं आहे बघा 9th ला. सो या सगळ्यांना आपण एकत्र करूया. पहिले मायनस वाले लिहूया आणि नंतर प्लस वाले येतील. सो -5/3 फर्स्ट लिहिणार, त्यानंतर 1 -1, त्यानंतर -1/2, त्याच्यानंतर पुढचे नंबर प्लस मधले घेऊया. 3/2 बघा 2 टाइम आहे आणि 3 सिंगल आहे. मग काय करणार? 3/2 एकदाच घेणार आणि 3 घेणार. सो 3/2 आणि किती घेणार इथं? 3. त्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी म्हणजे कॉमन काढायचं. इंटरसेक्शन म्हणजे उलटा यू आहे, कॉमन काढणार त्याच्यामधून. आता यांच्यात कॉमन बघा काय आहे? तिघांमध्ये पण पाहिजे. बघा ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी आहे ना, तिघांमध्ये पण कॉमन पडते. 3/2 ए आणि सी मध्ये आहे, पण बी मध्ये नाही आहे. बरोबर. म्हणून कॉमन याच्यामध्ये काहीच निघत नाही. मग काय करणार आपण? कर्व ब्रॅकेट काढणार आहे, रिकामा सोडणार. फोर्थ क्वेश्चन आहे. स्टार्ट करतोय आपण. काय दिलंय बघा. ABC set of all the letters college marriage luggage respectively. A B आणि C साठी दिले. A साठी कॉलेज, B साठी मॅरेज आणि C साठी लगेज. सो आपण लिहून बघा, साईडला लिहून घेतोय. कॉलेज कॉलेज दिले कोणासाठी? कॉलेज A साठी. B साठी काय दिले? मॅरेज. आणि C साठी काय दिले? सी साठी काय दिलंय बघा? लगेज. याला सॉल्व्ह करणार आपण. पहिलं कॉलेज, लगेज आणि मॅरेज. नंतर आपल्याला जे रिस्पेक्टिव्हली काय शो करायला सांगितलंय, व्हेरीफाय कराय ते करूया आपण. ए साठी बघा आपण काय लिहून घेणार? पहिले जे दिले ते आपल्यामध्ये लिहून घेऊया आपण. ए साठी कॉलेज. कॉलेज काय? CLOL LL, त्यानंतर EL, नंतर GL. ओके. एल आणि L डबल नाही येणार, डबल एल आहे, एकदाच घेणार आपण. तसंच बी साठी बघा MAR डबल आहे, एकदाच घेणार. त्यानंतर I, त्यानंतर A ऑलरेडी झालंय, घेणार नाही आपण. आणि G आणि E. बरोबर. यातला A खोडून टाकूया आपण. त्यानंतर C साठी बघा L, नंतर U, नंतर G एकदाच, नंतर A, नंतर G झालेलं आहे, मग डायरेक्ट E. नेक्स्ट व्हेरीफाय करायला सांगितलं हे. बरोबर. मग पहिलं बघा काय? A डॅश. राईट साइडला काय आहे? A डॅश किंवा A मायनस B युनियन C. मग B युनियन A आहे आपल्याकडे, B युनियन C लागल. मग आपण काय पहिलं काढून घेणार? B युनियन C काढून घेणार.
बी युनियन सी, बी युनियन सी आहे, सॉरी सी करूया, सी झालंय. युनियन म्हणजे बी आणि सी ला एकत्र करणार, डबल असेल तर एकदाच घेणार. पहिला एम, बी मधला एम, त्याच्यानंतर ए, नंतर आर, नंतर आय, नंतर ए जी ई. ए डबल झालाय ना आपला, एक काम करूया, ए कॅन्सल करूया, एक मिनिट हा. ए ए ए इथून पण कॅन्सल केला आपण, आता इथं एकदाच घेऊया, एम ए आर आय जी आणि इथं ई, आता बरोबर आहे. त्याच्यानंतर सी मधला काय एल, एल एल, बरोबर ह्याच झालं. आता सी मधला हे एल, त्यानंतर यू एल, यू, त्यानंतर जी ऑलरेडी झालेलं आहे बघा, जी झालेलं आहे इथं, मग येणार नाही आपण. ए पण इथं झालेलं आहे आणि ई पण इथं झालेलं आहे, मग एल आणि यू येणार. ओके, आता बी युनियन सी झाला. आता ए डॅश किंवा ए मायनस काय येणार, बी युनियन सी. ह्याचं बघूया बघा, ए ए मध्ये काय इथं सी आहे, ए मध्ये वरती बघा, ए मध्ये सी आहे, ए मध्ये सी आहे, इथे आहे का, खालती बघणार आपण, ए युनियन बी मध्ये बघणार, ए युनियन सी मध्ये बघणार, बरोबर. चला बघूया. ए वरती दिलाय आणि बी युनियन सी दिलाय, बरोबर. नीट बघणार आपण काय करणार याच्यामध्ये बघा. सी आहे इथं, याच्यामध्ये सी आहे नाही, मग इथं सी लिहून घेणार आपण. त्याच्यानंतर ओ, ओ इथे ए मधला ओ इथे आहे नाही, मग इथं ओ लिहून घेणार आपण, सी ओ. त्याच्यानंतर काय आहे, ए मध्ये एल, एल इथे आहे मग नाही लिहिणार, ई इथे आहे मग नाही लिहिणार आपण, जी इथे आहे, इथं आहे, म्हणजे जे दोघांमध्ये कॉमन आहे ते लिहायचे नाहीत, जे ए मधलंच फक्त बघायचं, ए मायनस आहे. ओके, आता बघा इथं काय, ए मायनस बी इंटरसेक्शन बी मायनस सी. मग आपण पहिलं काय काढणार, ए मायनस बी काढायला लागेल आपल्याला, ए मायनस बी इंटरसेक्शन काय, ए मायनस सी आहे, सॉरी ए मायनस सी आहे, मी बी मायनस सी बोललेलो, ए मायनस बी. सो ए मायनस बी काढणार आपण आधी, मग बघूया. चला 1 by 1 बघू. ए मध्ये काय आहे, ए आणि बी बघूया. ए मध्ये सी आहे, इथे सी नाही आहे, मग आपण काय लिहिणार, इथं सी लिहिणार. त्यानंतर ए मध्ये काय आहे, ओ आहे, इथे आहे नाही, मग ओ लिहिणार आपण. पहिलं आपल्याला ए मध्ये बघायचं, ए मायनस बी आहे म्हणून. त्यानंतर एल इथे आहे नाही, मग एल पण लिहू शकतो आपण. ओके, त्याच्यानंतर ई इथे आहे खालती, बी मध्ये आहे मग नाही लिहिणार, जी इथे पण आहे नाही लिहिणार, काय येणार, सी ओ आणि एल येणार. ओके, आता बी डॅश सी किंवा बी मायनस सी बघूया. बघा तेच प्रमाणे बघा, ए मध्ये सी आहे, इथे नाही आहे, म्हणजे पहिला सी येईल आपला, इथं सी नाही, सी ओ आहे, इथे आहे नाही आहे, मग इथं ओ एल, सी आहे नंतर ओ एल, एल इथे आहे, इथं आहे एल, इथं ई आहे, इथं पण ई आहे नाही लिहिणार आपण, इथं जी आहे, इथला पण जी नाही लिहिणार. इथं कोणता येत आहे, सी आणि ओ येत आहे, सी आणि ओ. आता दोघांचं इंटरसेक्शन करायचं आपल्याला, दोघांचं इंटरसेक्शन. ओके, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन काढणार. मग काय लिहितंय, काय येते बघा कॉमन, ए डॅश बी इंटरसेक्शन ए डॅश ए डॅश सी इज इक्वल टू काय येते आन्सर आपलं, इंटरसेक्शन कॉमन काय आपल्याकडे, सीओ सीओ, एल नाही आहे, मग काय लिहिणार आपण कॉमन, सी आणि ओ येते. ओके, सो बघा 1 नंबर आणि त्याला 1 नंबर देऊया, त्याला 2, आणि आत्ता उत्तर आलं त्याला 2 नंबर, याला 1 नंबर आणि ह्याला 2 नंबर. बघा 1 आणि 2 नंबरचा आन्सर दोन्ही सारखा आहे. 1 नंबरची व्हॅल्यू काय आहे, राईट साइड लेफ्ट साइडची व्हॅल्यू आहे, आणि 2 नंबरची व्हॅल्यू काय आहे, राईट साइडची व्हॅल्यू आहे, बरोबर चिन्हाच्या, जे आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलंय, बरोबर. मग त्या दोघांचं पण आन्सर सेम येते, म्हणून खाली काय लिहिणार, फ्रॉम 1 and 2, दोघांचं पण आन्सर सेम आहे, म्हणून खाली लिहिणार काय पण आन्सर फ्रॉम 1 and 2.
it is verify that